Welcome again all of you. So today we are going to discuss the activity number 39 in this video, and the topic of this activity is, you can see here, it is express opinions. तुमचं मत तुम्हाला प्रकट करायचं आहे. So learning outcome of this activity is reads experts dialogues, poems, commentaries or sport and games, speeches, news, debate on TV, radio and express opinion about them. या वरील गोष्टीच्या इथं मेन्शन केलेल्या आहेत. स्पोर्ट्स असेल, गेम्स असेल, स्पीचेस असेल, त्याची कॉमेंट्री असेल स्पोर्टची, और न्यूज, डिबेट्स, टीव्ही शो, हे ऐकल्यानंतर याच्यावर तुम्ही स्वतःचं तुमचं मत मांडायचं आहे. इट इज द लर्निंग आउटकम ऑफ दिस ऍक्टिव्हिटी अँड ऑब्जेक्टिव्ह आर रीड द स्पीच अलाउड विथ प्रॉपर रिदम. तुम्हाला जो पॅसेज दिला जाईल तो तुम्ही प्रॉपर रिदमने रीड केला पाहिजे. रीड विथ पर्पज, त्यातून काहीतरी हेतू साध्य झाला पाहिजे. अंडरस्टँड की आयडियाज अँड थॉट्स, त्या पॅराग्राफमध्ये, टेक्स्टमध्ये ज्या काही की आयडियाज आणि थॉट्स सांगितलेले आहेत त्या तुम्हाला समजून घेता आल्या पाहिजेत. एक्सप्रेस ओपिनियन अबाउट द स्पीच कॉमेंट्री, जे स्पीच कॉमेंट्री इथून पुढे आपण पाहणार आहोत त्याच्याबद्दल तुम्ही स्वतःचं ओपिनियन तयार करता आलं पाहिजे तुम्हाला. अँड लास्ट, डेव्हलप इंटरेस्ट इन रीडिंग, आणि तुमचा रीडिंग मधला इंटरेस्ट हा डेव्हलप झाला पाहिजे, वाढला पाहिजे. सो now you can see there are some instruction for teacher as well as student. So first of all we are going to discuss the instruction for teachers. The first instruction, teacher reads the text aloud. शिक्षक काय करतील, पुढे एक पॅराग्राफ दिलेला आहे जो कॉमेंट्रीचा आहे ते मोठ्यानं वाचून दाखवतील. और टीचर प्लेज ऑडिओ रेकॉर्डिंग ऑफ द स्पीच, किंवा याला पर्याय म्हणून तुमचे शिक्षक ही जी कॉमेंट्री आहे ती रेकॉर्ड जे असेल, ऑडिओ जे रेकॉर्डिंग असेल ते तुम्हाला लावून दाखवतील. आस्क स्टुडंट्स टू रीड द पॅसेज लाऊडली, याच्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः सुद्धा तो पॅसेज लाऊडली वाचायचा आहे. आस्क स्टुडंट टू पॉइंट आउट इम्पॉर्टंट थॉट्स, त्यामधील जे इम्पॉर्टंट थॉट्स आहेत हे विद्यार्थ्यांनी शोधून काढण्यासाठी शिक्षक तुम्हाला सांगतील. अँड हेल्प देम टू एक्सप्रेस देअर ओपिनियन इन इंग्लिश लँग्वेज, आणि विद्यार्थ्यांना त्यांचं ओपिनियन इंग्लिशमध्ये सांगता यावं यासाठी शिक्षकांनी मदत करायची आहे. नेक्स्ट, इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, लिसन द स्पीच ऑर कॉमेंट्री केअरफुली. जे स्पीच किंवा कॉमेंट्री तुमचे शिक्षक तुम्हाला वाचून दाखवणार आहेत ते केअरफुली तुम्ही ऐकायचं आहे. रीड द पॅसेज एक्स्ट्रॅक्ट अलाउड, त्याच्यानंतर तुम्हाला जो पॅसेज दिलेला आहे तो मोठ्याने तुम्ही वाचायचा आहे. अंडरलाईन द इम्पॉर्टंट पॉइंट्स, जे काही महत्वाचे पॉइंट्स असतील त्यांना तुम्ही अंडरलाईन करू शकता. डिस्कस युअर ओपिनियन अबाउट स्पीच, त्या स्पीच बद्दल तुमचं ओपिनियन तुम्ही मांडायचं आहे. अँड सॉल्व द ऍक्टिव्हिटी रिलेटेड टू द एक्स्ट्रॅक्ट, आणि त्या उतार्यावर आधारित, त्या एक्स्ट्रॅक्टवर, पॅसेजवर आधारित ज्या ऍक्टिव्हिटीज असतील त्या तुम्हाला सोडवायच्या आहेत. सो लेट्स सी which activity is here to solve. The first activity is learning activity. So you can see there is one passage given, extract given, and which is related to the commentary. आता ही commentary आहे, कधीची आहे? It is the cricket match commentary. The match is in between India and England. You can see here India versus England. It is T20 match which was played on 21st March 2007. Batsman was Yuvraj Singh and bowler is Stuart Broad. अँड ओव्हर इज 19th. 19वी ओव्हर चाललेली आहे. ही मॅच सर्वांना आठवत असेल मला वाटतं, ज्या मॅच मध्ये युवराज सिंगने लागोपाठ 6 सिक्स मारलेले होते. त्याच ओव्हरची कॉमेंट्री या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. आता ही कॉमेंट्री आपण बघूयात नेमकं यामध्ये काय सांगितलंय, आणि त्याच्यानंतर यावर आधारित आपण ऍक्टिव्हिटी सोडूयात. सो कॉमेंट्री, द फर्स्ट बॉल ऑफ 19th ओव्हर ब्रॉट टू युवराज सिंग 6. दॅट्स आउट ऑफ द ग्राउंड, सुपर शॉट ओव्हर काव कॉर्नर अँड इट जस्ट कीप गोइंग अप. आता हा पहिला बॉल याला 6 मारलेला आहे. सेकंड बॉल बघा इथं काय सांगितलंय. सेकंड बॉल ब्रॉट टू युवराज सिंग 6. नाउ दॅट्स रिअली स्वीट, नो मोर दॅन अ डिसमिसिव्ह फ्लिक ऑफ हिज लेग्स, स्वॅटिंग अ फ्लाय अँड द बॉल आर्क्स डीप इन टू द क्राउड बियॉन्ड बॅकवर्ड स्क्वेअर लेग. द डॉगी टीव्ही मेजरमेंट सेज दॅट 111 yards, but as it landed outside the ground, how do they know? They guess that's how. आता इथं त्यांनी म्हटलेलं आहे की सेकंड बॉलला सुद्धा 6 मारलेला आहे. जे मेजरमेंट येतं टीव्हीवर ते सांगतंय की 111 यार्ड्स एवढा लांब हा बॉल गेलाय. पण त्यांचं असं म्हणणं आहे की हा बॉल तर ग्राउंडच्या बाहेर गेलाय. मग त्यांना कसं कळालं ते शेवटी म्हणतात त्यांनी गेस केलं असेल. सो इट इज द सेकंड बॉल. थर्ड बॉल अगेन ब्रॉट टू युवराज सिंग 6. He is hitting them everywhere. He steps to leg and smashes the ball over extra cover and it keeps on traveling.
पुन्हा एकदा त्यानं 6 मारलेला आहे. द फायर वर्क स्टार्ट ऑन द टॉप ऑफ द स्कोर बोर्ड अँड दे हॅव बीन गोईंग ऑफ इन द मिडल फॉर सम टाइम. आणि आता फायर वर्क सुरू झालेलं आहे. आपण पाहतो की T20 मध्ये 4 किंवा 6 मारल्यानंतर फायर वर्क चालू होतं, ते इथं सुरू झालेलं आहे. नाउ फोर्थ बॉल ब्रॉड टू युवराज सिंग 6. शिवर मी टिम्बर्स. ब्रॉड गोज राउंड द विकेट. Balls fill the wide full toss and Yuvraj steers it over backward point and it clears the rope again. हा बॉल जो होता ब्रॉड आता राऊंड द विकेट आला होता, त्यानं थोडासा बाहेर बॉल टाकला होता, तरी सुद्धा हा बॉल युवराज सिंगनं 6 मारलेला होता. नाव सेकंड लास्ट बॉल ब्रॉड टू युवराज सिंग 6. 5व्या बॉलला सुद्धा त्यानं 6 मारलेला आहे. डाऊन ऑन वन नी अँड लर्प्ड ओव्हर मिड विकेट दॅट वन वॉज लॉंगर. जी बाउंड्री सगळ्यात लॉंगर होती, लांब होती, अशा मिड विकेटच्या बाउंड्रीवरून त्यानं 6 मारलेला आहे. इट वेंट इन टू द नाईट स्काय अँड ड्रॉप्ड विथ ए थर्ड इन द ज्युबिलंट क्राऊड. इंग्लंड हॅव अ टीम मीटिंग नाव. आता 5वा सुद्धा 6 गेल्यानंतर इंग्लंडच्या टीमनं आता टीम मीटिंग चालू केलेली आहे. काहीतरी ते ठरवत आहेत. ब्रॉड लुक्स क्विझिकल अँड मिझरेबल. आणि हे सगळं घडत असताना जो ब्रॉड होता बिचारा, जो बॉलर आहे, तो मिझरेबल वाटत आहे. कॅन युवराज डू इट? युवराज पुन्हा एकदा करू शकेल का? ब्रॉड लुक्स लाईक अ मॅन हु नोज ही इज अबाउट टू बी मॉल्ड अगेन. आणि या ठिकाणी ब्रॉड असा दिसतो आहे की जणू काही त्याला अजून एक 6 बसणारच आहे. आता हा शेवटचा बॉल आहे. ब्रॉड टू युवराज सिंग 6 अँड ही हॅज. युवराज लीन्स बॅक अँड स्मॅक्स दॅट ओव्हर वाईड मिड ऑन. पुन्हा एकदा 6व्या बॉलला युवराजने 6 मारलेला आहे. इट वॉज द मॅक्सिमम फ्रॉम द मुमेंट इट लेफ्ट दॅट बॅट अँड द क्राऊड वॉज रोरिंग ॲट इट्स फ्ल्यू. आणि हा 6 मारल्यानंतर क्राऊडमध्ये रोरिंग चालू आहे, गोंधळ चालू आहे, आवाज खूप मोठा चालू आहे आणि युवराजनं आपली बॅट सगळ्यांना दाखवलेली आहे. सो इट इज द कमेंट्री ऑफ 1 ओव्हर. आता ही कमेंट्री आपली इथं संपलेली आहे. आता याच्यावर आधारित तुम्हाला काही क्वेश्चन्स या ठिकाणी विचारलेले आहेत, ते कुठलेत बघूया. सो फर्स्ट क्वेश्चन इज नेम 2 प्लेयर्स. आता या ठिकाणी आपण पाहिलं की एक बॅट्समन होता, एक बॉलर होता. बॅट्समन जो होता तो कोण होता? युवराज सिंग. आणि बॉलर कोण होता? स्टुअर्ट ब्रॉड. So I have written the name of these 2 players here. So Yuvraj hit 6 on the first ball off. आता या ठिकाणी तुम्ही 2 उत्तर लिहू शकता. मी चूज केलेला आहे स्टुअर्ट ब्रॉड. तुम्ही असं पण लिहू शकता 19th ओव्हर. हा सुद्धा तुम्ही बदल करू शकता. स्टुअर्ट ब्रॉडच्या ऐवजी तुम्ही 19th ओव्हर हे पण लिहू शकता. त्यानंतर द लॉंगेस्ट 6 हिट बाय द युवराज इज. हा किती मीटरचा होता? 111 मीटरचा. डिस्क्राईब द हिट बाय युवराज सिंग. तुम्ही कसं वर्णन करू शकता? द बॅक टू बॅक हिट्स फ्रॉम युवराज वेअर द मॉन्स्ट्रस हिट्स. माझ्या मते त्या सगळ्या मॉन्स्ट्रस हिट होत्या. एक्सप्रेस युअर जॉय वेन यू हिट द 6. त्यांनी जेव्हा 6 मारला तेव्हा तुमचा जॉय तुम्ही फील करायचा आहे, सांगायचा आहे. आय वॉज सो हॅपी अँड सरप्राइज्ड ऑल्सो वेन आय सॉ 6 सिक्सेस इन अ रो बाय युवी. देन लास्ट, हाऊ यू विल डिस्क्राईब द युवराज प्ले. युवराज ज्याप्रमाणे खेळला त्याचं वर्णन तुम्ही कसं करसाल? इट वॉज व्हेरी फॅन्टॅस्टिक इनिंग. इट लुक्स लाईक ही नोज वेअर द बॉल इज गोइंग टू टॅप बिफोर इट इज बॉल्ड. बॉलचा टप्पा नेमका कुठं पडणार आहे हे त्याला जणू काही अगोदरच माहित होतं आणि त्यामुळे त्यानं ही इनिंग अशी खेळलेली होती. इट ऍब्सोल्युटली एंटरटेन मी. आणि या इनिंगमुळे मी खरोखरच एंटरटेन झालो. नाव सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, पण या ठिकाणी पण तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. आता या ठिकाणी पहिले 2 क्वेश्चन आपण डिस्कस करूयात आणि नंतर याबद्दल मी तुम्हाला सांगेन. पहिला क्वेश्चन काय आहे बघा. युवराज इज अ प्लेयर फ्रॉम डॅश डॅश कंट्री. युवराज कोणत्या कंट्रीचा आहे? ऑफकोर्स इंडिया. स्टुअर्ट ब्रॉड फ्रॉम डॅश डॅश कंट्री, इंग्लंड. सो दीज आर द आन्सर ऑफ दिस 2 क्वेश्चन. पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल 3rd, 4, 5 आणि 6 हे जे क्वेश्चन दिलेले आहेत हे ऍक्च्युली क्वेश्चन्स नाहीयेत. मग हे काय आहे? These are the answers of the question. Which questions? Which we have discussed here. Now, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो 3रा प्रश्न होता, जो 6 किती लांब मारला होता ते विचारलं होतं. 111 त्याचं उत्तर होतं. 4था, 5वा आणि 6वा या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. चुकून त्यांच्याकडून क्वेश्चनच्या ठिकाणी हे टाईप झालेलं आहे. इथं 111 लिहिण्याऐवजी त्यांचं रोमन अंक किंवा कॅपिटल आय या ठिकाणी आलेलं आहे. पण हे उत्तर आहे 3ऱ्या प्रश्नाचं, जे आपण मगाशी डिस्कस केलं होतं. हे 4थ्या प्रश्नाचं, 5व्या आणि 6व्या प्रश्नाचं त्यांच्यामध्ये हे उत्तर आहे. सो देअर इज नो नीड टू राईट दिस वर्ड्स हिअर अगेन इन युअर नोटबुक. सो
हिअर वी हॅव कम्प्लिटेड दिस ऍक्टिव्हिटी. आता प्रॅक्टिससाठी तुम्हाला काय सांगितलं जाईल? आस्क द लर्नर टू रीड द पॅसेज. तुमचे शिक्षक तुम्हाला काही पॅसेज प्रोव्हाइड करतील, ते तुम्हाला वाचायला सांगतील. आस्क देम टू स्पॉट इम्पॉर्टंट थॉट्स. त्यामधले इम्पॉर्टंट थॉट्स कुठले कुठले आहेत हे तुम्हाला शोधायला सांगितलं जाईल. एनकरेज देम टू एक्सप्रेस देअर व्ह्यूज अबाउट द टॉपिक. त्या टॉपिक बद्दलचे तुमचं मत काय आहे हे तुम्हाला विचारलं जाईल. मेक रीडिंग मोर इंटरेस्टिंग बाय कंडक्टिंग अ कम्प्लिशन. आता या ठिकाणी कॉम्पिटिशन असावं असं मला वाटतं. तुमची कॉम्पिटिशन ठेवून हे जे रीडिंग आहे ते अजून इंटरेस्टिंग करावं असं यांचं म्हणणं आहे. आणि जी एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी आहे ती कोणती आहे बघा. रीड अनदर स्पीच ऑर पॅसेज अबाउट चिल्ड्रेन डे. तुम्हाला चिल्ड्रेन डे या विषयावर आधारित एखादा पॅसेज स्पीच ऐकायला सांगितलेलं आहे. हे कुठं करायचं आहे? ॲट युअर होम. रीड द एक्स्ट्रॅक्ट. एवढंच तुम्ही करायचं आहे. इथं तुम्हाला काही सुद्धा लिहायची गरज नाहीये. आता नंतर बघा इव्हॅल्युएशन. आस्क सम कॉम्प्रिहेन्सिव्ह क्वेश्चन्स बेस्ड ऑन पॅसेज. तुमचे शिक्षक तुम्हाला काही क्वेश्चन विचारतील जे तुम्हाला दिलेल्या पॅसेजवर आधारित असतील. प्रिपेअर सिम्पल ऍक्टिव्हिटी लाईक कम्प्लीट द सेंटेन्सेस फॉर इव्हॅल्युएशन. तुम्हाला सिम्पल ऍक्टिव्हिटीज त्यांनी द्यायच्या आहेत. आस्क देम पर्सनल ओपिनियन अबाउट पॅसेज. आणि याचबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षक त्यांचं पर्सनल ओपिनियन विचारतील. सो इट इज इव्हॅल्युएशन. अँड नाव व्हॉट वी लर्न टुडे. आय कुड रीड द पॅसेज विथ प्रॉपर रिदम. तुम्ही स्वतः प्रॉपर रिदमने पॅसेज वाचू शकाल. आय कुड अंडरस्टँड द की आयडियाज ऑफ द पॅसेज. त्या पॅसेजमध्ये कोणकोणत्या की आयडियाज दिलेल्या आहेत त्या मी समजावू शकेल. आय कुड एक्सप्रेस माय ओपिनियन इन इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेजमध्ये माझं ओपिनियन मला मांडता येईल. सो दीज आर the things which we have learned today. So here we have completed this activity. In the next video we will see the next activity. पण एक सूचना आहे तुमच्यासाठी. आजपर्यंतचे व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक्स प्रोव्हाइड केलेले आहेत. जर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करू शकता आणि ते व्हिडिओ पाहू शकता. सो टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक यू.